साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज. शिक्षण विभागाच्या अटी व शर्तींचे पालन न करता खाजगी वाहनाने शाळांच्या सहली नेणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश राज्याचे सहाय्यक परिवहन आयुक्त विजय तिराणकर यांनी दिले आहे. शाळेच्या सहली या सरकारी एसटीने अर्थात लाल परीनेच काढाव्या लागणार असल्याचे या आदेशातून स्पष्ट अधोरेखित होते. सहलीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी आवश्यक असून 50 विद्यार्थ्यांमागे 5 शिक्षक, विद्यार्थिनी असल्यास महिला शिक्षिका बंधनकारक आहे. तसेच शिक्षण विभागाच्या सहलीच्या संदर्भातील नियमावलींचे काटेकोर पालन करणे शाळांवर अनिवार्य असून प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी सांगितले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची हमी परिवहन महामंडळाने दिली असून एकीकडे विद्यार्थ्यांसाठी बस व्यवस्था करणे आणि दुसरीकडे प्रवाशांची गैरसोय टाळणे असे दुहेरी आव्हान आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळासमोर उभे ठाकले आहे.